नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशावरून वसमत मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. एकंदरीत पाहिलं तर आपण पाहू शकता सर्वसामान्यांचे अतिक्रमण हटवले जाते. बलाढ्य व्यापारी असतात, या लाईनला आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. या साईडला कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हटवले जात नाही, फक्त सूचना दिल्या जातात. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या सोबत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी देखील आहेत. तर नगरपालिकाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत की अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. काय सांगताल, कशा प्रकारे अतिक्रमण हटवत आहे? शहरातील सर्व जे रस्ते आहेत, नालीवर येणारे, रस्त्याला अडथळा ठरणारे सर्व अतिक्रमण काढून घेत आहोत. सर्वांना ज्यांनी 2 तासाची 3 तासाची वेळ मागितली आहे, सर्वांना वेळ दिलेली आहे. 3 तासानंतर सर्व आम्ही हे करून घेणार आहोत. भाजीपाला मार्केटचं अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. आता महावीर चौक ते मामा चौक, झेंडा चौक या ठिकाणचे आणि हायवेवरचे सुद्धा अतिक्रमण काढण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं तर भाजीपालावाल्यांना वेळ दिला नाही, त्यांचं तात्काळ अतिक्रमण काढण्यात आलंय. पण हे जे मोठमोठाले व्यापारी आहेत सर, आता JCB आलेली आहे, मग वेळ कशाला द्यायचा? सर्वांना सर्व समानच नियम पाहिजे. भाजीपाल्यावाल्यांना वेळ दिला होता. आम्ही सर्व यासाठी अनाउन्समेंट केली होती. मागच्या महिन्यात केली होती, 15 दिवसापूर्वी केली आणि 4 दिवसापासून डेली अनाउन्समेंट सुरू आहे. तर कुणाचं नुकसान करणं आमचं हे नाही, परंतु रस्त्यावर अतिक्रमण करणं किंवा ट्रॅफिकला जाम करणं आणि नियमबाह्य करणं त्याची गय केली जाणार. असा प्रश्न उपस्थित होतोय. सर्वसामान्यांचं अतिक्रमण, भाजी विक्रेते असतात, छोटे मोठे दुकानदार असतात, त्यांचं अतिक्रमण तात्काळ काढलं जाते. पण हे मोठमोठाले बलाढ्य व्यापारी आहेत, त्यांचं अतिक्रमण काढायला त्यांना वेळ का द्यावा लागतो? नाही, सर्वांना वेळ दिलेला होता. भाजीपालेवाल्यांना सुद्धा वेळ दिला होता. त्यातल्या बरेच जणांनी सुरू झाल्यानंतर त्यांना जे आहे त्यांना वेळ दिलेला होता. वेळ देऊनही ज्यांनी काढलेलं नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. आता प्रत्येकाला 3 तासाचा 2 तासाचा वेळ मागून घेतलेला आहे. ते न झाल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या पद्धतीने अतिक्रमण काढणार आहोत. आता JCB सोबत तुम्ही फिरताय, पूर्ण नगरपालिकेचे कर्मचारी तुमच्या सोबत आहेत, पोलीस बंदोबस्त आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर नुसती JCB फिरते, अतिक्रमण काढलं जात नाही. नाही, वेळ दिलेला आहे. वेळ झाल्यानंतर आम्ही 2 तासानंतर सगळ्यांना वेळ दिला. ज्यांचा वेळ संपलेला आता पोलीस स्टेशन ते त्या रोडने आम्ही 3 तासाचा वेळ दिला. इकडचं झाल्यानंतर आम्ही तिथले जाऊन अतिक्रमण काढणार आहोत. किती दिवसामध्ये वसमत शहरातले कुठले अतिक्रमण काढणार आहात? ह्या 3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण शहरातले आणि हायवेवरच्या अतिक्रमणाची मोहीम घेतलेली आहे. तर आता फक्त JCB घेऊन वेळ मागतायत का लोक तुम्हाला? आमचं कोणाचं नुकसान करण्याचा आमचा हेतू नाहीये. नागरिकांचं झाला किंवा व्यापारी लोकांचं झाला किंवा भाजीपाल्याला कोणाचं नुकसान करणं हा नगरपालिकेचा हेतू नाही. परंतु रस्त्यावर अतिक्रमण करणं, रस्त्याला ट्रॅफिक जाम होईल, बाधा होईल, या पद्धतीने जे आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांना वेळ दिलेला आहे आणि आमची कारवाई सुरू आहे. नक्कीच तर आपण पाहिलं असेल, आपण या माध्यमातून पूर्व सूचना दिलेली आहे, अनाउन्सिंग सुद्धा केलेली आहे. म्हणजे आपली कारवाई करते वेळेस परत टाईम मागणं हा कुठला नियम आहे? नाही, कारवाई होते वेळेस नाही ते आहे प्रत्येकाला. तरी आम्ही 2 तासाचा माणुसकीचे वेळ दिलेला आहे. ही वेळ संपल्यानंतर आम्ही आमचं सुरू करत आहोत. आम्ही पुढे जाऊन प्रत्येक यांना अनाउन्समेंट केली. आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष जाऊन सांगितलेलं आहे आणि 2 तासाची वेळ मागितली, आम्ही 2 तास दिली. वेळ संपल्यानंतर आमच्या पद्धतीने आम्ही नगरपालिका कारवाई करणार. तुम्ही परत ही कारवाई परत आम्ही रिटर्न येणार. ठीक आहे. नक्कीच तर आपण पाहिलं असेल, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशावरून वसमत मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. एकंदरीत पाहिलं तर भाजी विक्रेते असतात, छोटमोठाले दुकानदार असतात, त्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे. मार्केटमधील जे मोठमोठाले व्यापारी आहेत त्यांनी वेळ मागितलेला असं नगरपालिकेचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आता संपूर्ण वसमत मधील अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी पार पडणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.